नमस्कार, मी असिस्टंट प्रोफेसर कृष्णा बालने. विजन MPSC UPSC सेट नेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण भारतीय संविधानाची ऐतिहासिक पृष्ठभूमी बघत होतो. त्यामधला पहिला भाग आपण कंपनी शासनाचा 1773 ते 1853 पर्यंतचा आपण बघितलेला आहे. आजपासून आपण 1858 पासून 1947 पर्यंत जे भारतावर ब्रिटिश क्राउनचं शासन होतं तर ते शासन बघणार आहोत. तर जे कंपनी शासन आहे ते कंपनी शासन 1857च्या उठावाने समाप्त झालं आणि 1858ला ब्रिटिश क्राउनचं शासन चालू झालं. तर तो 1857चा उठाव बघणं पण आपल्याला अपेक्षित होतं आणि त्यामुळं जो इतिहासातला घटक आहे 1857चा उठाव तो मी तुम्हाला शिकवण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्न केला. तर आजपासून आपण ब्रिटिश क्राउनचं जे शासन आहे 1858 ते 1947 पर्यंतचं तर ते शासन आपण बघणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण 1858चा भारत शासन अधिनियम, 1861चा भारत परिषद अधिनियम आणि 1892चा भारत परिषद अधिनियम बघणार आहोत. आणि यानंतरचे 1909चा, 1919चा आणि 1935 आणि त्यानंतर 1947 आणि त्यानंतर भारतीय संविधानाचं निर्माण हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर 1858चा जो भारत परिषद अधिनियम आहे तर तो आपण सुरुवातीला बघू. 1858चा भारत परिषद अधिनियम. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, 1858चा भारत परिषद अधिनियम येण्याचं एकच कारण, त्याचा एकच उद्देश होता. तो उद्देश म्हणजे जे भारतावर कंपनीचं शासन होतं तर ते शासन समाप्त करणं आणि ब्रिटिश क्राउनचं शासन भारतावर चालू करणं ह्या ॲक्टचा एकमात्र उद्देश होता. तर हा जे 1857चा उठाव झाला त्यानंतर कंपनी शासन समाप्त करण्यात आलं. 1858ला राणीचा जाहीरनामा येतो. 1858चा भारत परिषद अधिनियम येतो. तर भारत परिषद अधिनियम यामध्ये भारतामध्ये काहीच बदल झालेला नाही. जो हा 1858चा भारत परिषद अधिनियम आला यामध्ये भारतात कुठलाच बदल झालेला नाही. ह्या ॲक्टचा तर उद्देश काय होता, भारतावरचं जे कंपनीचं शासन होतं ते काढून टाकायचं होतं, त्याचे सर्व अधिकार काढून टाकायचे होते. पण या ॲक्टान्वये जे काही बदल झाला तो बदल इंग्लंडमध्ये झाला, म्हणजे ब्रिटनमध्ये झाला. भारतामध्ये कुठलाच बदल झालेला नाही. तर तो जो बदल झाला तर तो बदल कोणता झाला हे बघा. 1784चा आपण पीटस इंडिया ॲक्ट पाहिला. पीटस कोण होते? यंगेस्ट प्राईम मिनिस्टर होते ब्रिटनचे त्यावेळेचे. तर 1784च्या पीटस इंडिया ॲक्टद्वारे काय झालं होतं, भारतामध्ये कंपनी जे शासन आहे तर त्या कंपनी शासनावर नियंत्रण ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोल BOC आणि COD कोर्ट ऑफ डायरेक्टर या दोघांची स्थापना झाली. कशासाठी? भारतामधलं जे कंपनी शासन होतं तर त्या कंपनी शासनावर नियंत्रण ठेवण्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोल आणि CODची स्थापना झाली. या CODचे सर्व अधिकार ऑलमोस्ट काढून घेण्यात आले आणि BOCकडे देण्यात आले. CODकडे केवळ व्यापाराचा अधिकार राहिलेला होता आणि मेन जे अधिकार सर्व होते ते बोर्ड ऑफ कंट्रोलकडे होते. तर ह्या ज्या 1784च्या ॲक्टान्वये BOC आणि COD स्थापन झालेल्या होत्या. तर ह्या 1858च्या जे भारत परिषद अधिनियम आहे तर त्या भारत परिषद अधिनियमनं काय केलं, या दोघांनाही समाप्त करण्यात आलं किंवा ह्या दोघांचा एंड करण्यात आला. कोणाचा? जे बोर्ड ऑफ कंट्रोल आहे आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर आहे या दोघाला संपवलं गेलं आणि या दोघांच्या जागेवर एक भारत सचिव नावाचं नवीन पद बनवलं गेलं. भारत सचिव नावाचं नवीन पद बनवलं गेलं. हा भारत सचिव कोण होता? हा भारत सचिव जो ब्रिटन आहे तर त्या ब्रिटनच्या कॅबिनेटचा भाग होता आणि तो जी ब्रिटनची संसद आहे तर त्या ब्रिटनच्या संसदेला उत्तरदायी होता. मग हा जो भारत सचिव आहे तर ह्या भारत सचिवला मदत करण्यासाठी एक 15 सदस्यीय भारत परिषद बनली. पण हे बघा, ही जी भारत परिषद आहे कोणाची? भारत सचिवची. तर ह्या भारत परिषदमध्ये 15 सदस्य होते. त्या 15 सदस्यामधले 8 सदस्य हे डायरेक्ट नॉमिनेटेड असायचे. कोणाकडून? जो ब्रिटनचा क्राउन आहे तर त्या क्राउनकडून 8 सदस्य नॉमिनेटेड असायचे आणि उर्वरित जे 7 सदस्य आहेत तर ते कोर्ट ऑफ डायरेक्टर जे आहे तर त्या कोर्ट ऑफ डायरेक्टर
मधले जे सदस्य आहेत त्यांच्याकडून निवडले जात असायचे. तर हे जे भारत परिषद आहे, तर ह्या भारत परिषदेचा निर्णय मानावाच अशी कुठली अट नव्हती. हा भारत सचिव ह्या भारत परिषदच्या ज्या निर्णय आहेत तर त्या निर्णयाला बाध्यकारी नव्हता. आणि या ठिकाणी आता हे बघा 1858च्या आता हा पहिला बदल झाला. बोर्ड ऑफ कंट्रोल आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर यांची जे स्ट्रक्चर होतं ते स्ट्रक्चर यांचं संपवलं गेलं आणि त्या जागी भारत सचिव नावाचं पद बनवलं गेलं. हा भारत सचिव कोण होता? तो जो ब्रिटनचा कॅबिनेटचा तो एक भाग होता आणि ब्रिटनची जी संसद आहे तर त्याला तो उत्तरदायी होता. आणि आता हे बघा दुसरं चेंज काय झालं तर 1858च्या भारत परिषद अधिनियमानुसार जे भारतामध्ये गव्हर्नर जनरल होता, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया जो होता, तर त्या गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाचं आता नामकरण चेंज करण्यात आलं आणि तो आता बनला भारताचा व्हाईसरॉय. तर हा जो व्हाईसरॉय आहे कोण बघा, हे इकडे लक्षात घ्या. सुरुवातीला बंगालचा गव्हर्नर जनरल झाला. कोण? बंगालचा गव्हर्नर जनरल झाला वॉरेन हेस्टिंग. आता हे 3 पॉईंट लक्षात ठेवा. तुमची MPSC एक्झामिनेशन असो, UPSC असो, सेट नेट असो किंवा पोलीस भरती, बँकिंग कुठलीही एक्झामिनेशन असो, या 3 पॉईंटवर 100% प्रश्न विचारतात आणि ते विचारले पण आहेत. कोणते पॉईंट? पहिला बघा, भारताचा नाही बंगालचा प्रथम गव्हर्नर जनरल कोण असा प्रश्न येऊ शकतो. तर तो बंगालचा प्रथम गव्हर्नर जनरल होता वॉरेन हेस्टिंग. त्यानंतर दुसरा प्रश्न तुम्हाला असा येऊ शकतो की बाबा भारताचा प्रथम गव्हर्नर जनरल कोण? तर त्या ठिकाणी भारताचा प्रथम गव्हर्नर जनरल बेटिंग होता. आणि तिसरा प्रश्न तुम्हाला असा पडू शकतो की बाबा भारताचा प्रथम व्हाईसरॉय कोण? आता आपण बंगालचा गव्हर्नर जनरल पाहिलं, भारताचा गव्हर्नर जनरल पाहिलो, तर भारताचा प्रथम व्हाईसरॉय कोण होता हा प्रश्न पडू शकतो. तर भारताचा प्रथम व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग होता. लॉर्ड कॅनिंग होता. तर हे 3 पॉईंट लक्षात ठेवा. 100% हमखास यावर प्रश्न विचारले आहेत आणि परत विचारले जाऊ शकतात. तर या ठिकाणी बघा आता जो व्हाईसरॉय आहे कोण आहे? व्हाईसरॉय ज्या पदाची म्हणजे गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाला आता इथून पुढे काय म्हणायचं? व्हाईसरॉय म्हणायचं. तर हा व्हाईसरॉय सुरुवातीला काय होता हो? जी बोर्ड ऑफ कंट्रोल आहे आणि COD आहे कोर्ट ऑफ डायरेक्टर, या दोघांच्या अधीन राहून काम करायचा. आणि जी रिपोर्ट आहे हा सुरुवातीचा गव्हर्नर जनरल, तर तो रिपोर्ट ह्या BOC आणि CODला द्यायचा. पण आता काय झालं? आता व्हाईसरॉय पदाची निर्मिती झाली. पदाची निर्मिती म्हणजे फक्त नामकरण झालं. गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाचं फक्त नाव बदललं, त्याचं नाव आता व्हाईसरॉय झालं. आणि जी BOD COD होते त्यांच्या जागी भारत सचिव आलं. तर आता हे BOD आणि म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल आणि COD प्रावधान समाप्त झालं आणि भारत सचिव हे पद बनवलं गेलं. तर आता हा व्हाईसरॉय भारत सचिवच्या अधीन होता आणि अधीन असून हा व्हाईसरॉय आता जे काही रिपोर्ट आहे तर ते रिपोर्ट भारत सचिवला देण्यासाठी बाध्य झाला. हे बघा, हा भारत सचिव कुठं असायचा? फक्त आणि फक्त इंग्लंडमध्ये तो राहायचा. तो ब्रिटिश कॅबिनेटचा भाग होता आणि ब्रिटिश संसदेला तो उत्तरदायी होता. हे आपण व्हाईसरॉयचं स्ट्रक्चर बघितलं. हे BOC आणि COD प्रावधान समाप्त करण्यात आलं ते बघितलं. तर आता बघा तिसरं प्रावधान, यामध्ये असं सांगितलं गेलं की बाबा 1784 पासून जे ॲक्ट बनत आलेले आहेत आतापर्यंतचे, तर ते 1784 ते 1853 पर्यंतचे सर्वच जे ॲक्ट आहेत तर ते तसे लागू असतील. कंपनी शासन एंड झालं म्हणजे ते ॲक्टचे प्रावधान जे काय आहेत ते समाप्त होणार नाहीत. तर 1784 पासून 1853चे जे काय ॲक्ट होते तर ते त्यांचे जे काही प्रावधान आहेत ते प्रावधान लागू असतील. त्यानंतर हे बघा, खुली प्रतियोगिता जे सिव्हिल सर्व्हिसेस आहेत तर त्या सिव्हिल सर्व्हिसेससाठी भारतीय लोकांना सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये घेण्यासाठी खुली प्रतियोगिता या ॲक्टच्या प्रावधानाने चालू झाली. आणि इकडं लक्षात द्या, हा जो व्हाईसरॉय आहे तर ह्या व्हाईसरॉयच्या तुम्हाला माहीतच आहेत 2 परिषद आहेत, 2 काउन्सिल आहेत. पहिले म्हणजे विधायी ज्याला लेगिस्लेटिव्ह म्हणतो आपण, लेगिस्लेटिव्ह, आणि दुसरी म्हणजे एक्झिक्युटिव्ह म्हणजे कार्यपालिका. ओके, कार्यपालिका आणि लेगिस्लेटिव्ह.
म्हणजे विधान परिषद, केंद्रीय विधान परिषद म्हणू शकतो आपण याला, केंद्रीय विधान परिषद, विधान परिषद. तर अशा ह्या 2 काउन्सिल अगोदरपासूनच होत्या, त्या आता पण राहतील असं सांगण्यात आलं. आणि हा जो हो का कोणता भारत सचिव जो बनला होता, तर भारत सचिव इंग्लंडमध्ये जरी तो राहत असला तरी तो काय आहे, एक कॉर्पोरेट बॉडी आहे. कॉर्पोरेट बॉडी असल्यामुळे ह्या भारत सचिववर भारतामध्ये याच्यावर खटला दाखल केला जाऊ शकत होता आणि इंग्लंडमध्ये पण याच्यावर खटला दाखल केला जाऊ शकत होता. आणि हा पण ह्याच्या माध्यमातून हा पण काय करायचा, भारतामध्ये खटला आणि इंग्लंडमध्ये खटला चालू शकायचा. तर हे काही 1858च्या अधिनियमाचे काही स्ट्रक्चर बदललेले होते, जे इंग्लंडमध्ये बदलले होते. भारतात कुठलाच त्याचा काही बदल झालेला नाही. तर भारतात बदल काय झाला, तो गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया आहे. तर त्या गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाचं नामकरण फक्त चेंज झालं, त्याला व्हाईसरॉय म्हणायला लागलं. आणि बाकीचं स्ट्रक्चर जे आता BOC आणि COD ह्या पण 2 कुठं असायच्या, इंग्लंडमध्येच असायच्या ना, पण कारभार कुठला करायचा, ते भारतावरचं जे काही शासन आहे ते नियंत्रित करण्याचं काम ह्या करायच्या, कुठं असून, इंग्लंडमध्ये असून. तर ह्या ठिकाणी फक्त ह्या दोघांचे हे दोघं जे प्रावधान होतं हे समाप्त झालं आणि यांच्या जागावर भारत सचिव नावाचं पद बनलं. आणि आता व्हाईसरॉय भारत सचिवच्या अधीन झाला, त्याला व्हाईसरॉयला भारत सचिवला रिपोर्ट करणं कंपल्सरी झालं. आणि जो काही भारताशी रिलेटेड जेवढे पण शासनाचे निर्णय वगैरे आहेत, शासनाचा कारभार आहे, तर तो भारत सचिव बघायचा. कुठं राहून, इंग्लंडमध्ये राहून तो भारत सचिव बघायचा. भारत सचिवला मदत करण्यासाठी एक 15 सदस्यीय भारत परिषद होती, त्याचे निर्णय त्याला मानण्यासाठी तो बाध्यकारी नव्हता. आणि व्हाईसरॉयच्या पण 2 काउन्सिल होत्या, कोणत्या, तर एक होती विधायी लेजिस्लेटिव्ह आणि एक होते एक्झिक्युटिव्ह कार्यपालिका. तर हे असा 1858च्या अधिनियमाचा बदल होता. तर यानंतर जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, 1858पेक्षा पण महत्त्वाचा आहे आणि त्यावर 100% प्रश्न तुम्हाला कुठल्याही परीक्षेमध्ये विचारले जातात, तो म्हणजे 1861चा भारत परिषद अधिनियम. तर तो बघू आपण आता. 1861 भारत परिषद अधिनियम, तर 1861चा भारत परिषद अधिनियम मित्रांनो, हा ॲक्ट आणण्याचं कारण म्हणजे काय, तर बघा ह्या ॲक्टचा एक उद्देश सांगतो तुम्हाला, की बाबा जे आपलं भारतावरचं शासन आहे, ब्रिटिश गव्हर्नमेंट काय म्हणते बघा, जे आपलं भारतावरचं शासन आहे ते शासन जास्तीत जास्त काळ टिकवण्यासाठी, काय, भारतावरचं शासन जास्तीत जास्त काळ टिकवण्यासाठी आणि जे भारतीय लोक आहेत तर त्या भारतीय लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी हा पहिला प्रयत्न केला. कोण, ह्या ब्रिटिश गव्हर्नमेंटने काय केलं, त्यानं भारतावरचं शासन जास्तीत जास्त काळ टिकवणं आणि भारतीय लोकांचा विश्वास घेणं, विश्वास जिंकणं, यासाठी हा 1861चा भारत परिषद अधिनियम ॲक्ट आणला. आणि याच्यामध्ये काही प्रावधान आहेत, तर ते प्रावधान बघू. हे बघा, हा जो व्हाईसरॉय आहे 1858च्या अधिनियमने गव्हर्नर जनरल ऑफ इंडियाला नामकरण बदललं, त्याचं काय झालं, व्हाईसरॉय झालं. तर हा जो व्हाईसरॉय आहे, ह्या व्हाईसरॉयला जी कार्यपालिका आहे, त्याची कार्यपालिका काउन्सिल जे आहे, एक्झिक्युटिव्ह काउन्सिल, तर त्याचे निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार ह्या व्हाईसरॉयकडे देण्यात आले. आणि मग ह्या व्हाईसरॉयनं काय केलं, याच्याकडे त्याच्या कार्यपालिकेचे निर्णय घेण्याचे सर्व अधिकार मिळाल्यानंतर यानं भारतामध्ये पोर्टफोलिओ सिस्टम, या व्हाईसरॉयनं काय केलं, तर पोर्टफोलिओ सिस्टम चालू केलं, ज्यालाच आपण कॅबिनेट सिस्टम पण म्हणतो, कॅबिनेट सिस्टम. आता हे पोर्टफोलिओ सिस्टम म्हणजे कॅबिनेट सिस्टम आहे तरी काय, हे तुम्हाला सांगतो मी. हे बघा, आता जो व्हाईसरॉय आहे त्या व्हाईसरॉयकडे काय काय असायचं, कार्यपालिकाशी रिलेटेड जेवढे पण विषय आहेत तर ते सर्व विषय, ते सर्वच्या सर्व हा व्हाईसरॉय बघायचा आणि त्याच्यावर कामाचा प्रचंड ताण निर्माण व्हायचा आणि तो इतरत्र कुठे लक्ष घालण्यास असमर्थ असायचा. मग काय झालं, ह्या जी व्हाईसरॉय आहे, ह्या व्हाईसरॉयनं स्वतःवरचं ओझं कमी करण्यासाठी भारतामध्ये पोर्टफोलिओ सिस्टम आणली, ज्यालाच कॅबिनेट सिस्टम म्हणतो. म्हणजेच हे लक्षात घ्या, भारतामध्ये जी कॅबिनेट सरकार आहे, कॅबिनेट सरकार म्हणजे हे बघा, जे मंत्रिमंडळीय सरकार भारतामध्ये आहे, तर त्याची सुरुवात कधी झाली, ह्या 1861च्या
भारत परिषद अधिनियमानुसार झाली. मंत्रिमंडळीय सरकार म्हणजे एक मंत्री आणि 12-13 विभाग जे असतात. समजा अर्थ खातं एकाकडे, पोलीस खातं एकाकडे म्हणजे गृह खातं एकाकडे, नंतर त्यानंतर मिलिटरी खातं एकाकडे, त्यानंतर मेन जे काय असं खाते असतात, तर त्या खाते वाटपण्याची सुरुवात जी आहे त्या 1861च्या ॲक्ट अन्वये सुरू झाली. यामध्ये काय झालं, या पोर्टफोलिओ सिस्टमनुसार खाते वाटप पद्धत जी आहे, खाते वाटप पद्धत सुरू झाली. त्यामध्ये एक्झाम्पल विधी, अर्थ, गृह किंवा मिलिटरी, त्या काळी टपाल, असे जे काही वेगवेगळे खाते आहेत, तर त्या वेगवेगळ्या खात्याला काय झालं, जे व्हाईसराय आहे तर त्या व्हाईसरायचे जे सदस्य आहेत, तर त्या सदस्यामध्ये व्हाईसरायनं काय केलं, बाबा तू एक विधी खातं घे, तू अर्थ खातं घे, तू गृह खातं घे, तू टपाल खातं घे, म्हणजे हे खातं घे, माझ्या डोक्यावरचं ओझं कमी कर आणि ह्या खात्याशी रिलेटेड जेवढे पण प्रॉब्लेम्स असतील त्या प्रॉब्लेम्सला तू सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न कर आणि मला रिपोर्ट दे. काय झालं, हे खाते वाटप पद्धत 1861च्या भारत परिषद अधिनियमनं सुरू झालं. म्हणजेच सध्याची जी आपण सरकार आहे, तर त्या सध्याच्या सरकारमध्ये तुम्हाला माहीत असेल की बाबा मुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्र्याकडे हे खातं, अर्थमंत्री आहे, अर्थमंत्र्याकडे अर्थ खातं, किंवा गृहमंत्री आहे, गृहमंत्र्याकडे गृह खातं. तर हे जे खाते आहेत, हे खाते कधीपासून भारतामध्ये चालू झाले, तर 1861 जो आहे, तर 1861 पासून ही खाते वाटप पद्धत म्हणजे पोर्टफोलिओ सिस्टम, कॅबिनेट सिस्टम 1861 पासून भारतामध्ये चालू झाली. आणि त्यानंतरचा दुसरा पॉईंट बघा, आता जी केंद्रीय विधान परिषद होती, म्हणजेच आता हा व्हाईसराय आहे, व्हाईसरायच्या काय आहेत, व्हाईसरायची एक आहे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि एक आहे एक्झिक्युटिव्ह. तर ही जी लेजिस्लेटिव्ह आहे, ही जी विधान परिषद आहे म्हणजे केंद्रीय विधान परिषद, तर या केंद्रीय विधान परिषदेमध्ये स्थानिक नेतृत्व तर चालू केलं होतं, पण ते भारतीयासाठी होतं का नाही, तर ज्या माणसाला, ज्या युरोपीय किंवा ब्रिटिश नागरिकाला 10 वर्षाचा मद्रास प्रांत असेल, बंगाल प्रांत असेल किंवा बॉम्बे प्रेसिडेन्सी असेल, तर यामध्ये ज्या व्यक्तीला 10 वर्ष कामाचा अनुभव आहे, अशा व्यक्तींना ह्या केंद्रीय विधान परिषदेचा सदस्य बनवलं जायचं. पण ह्या ॲक्ट अन्वये काय झालं की बाबा आता जो भारतीय आहे, भारतीय व्यक्ती, तर हा भारतीय व्यक्तीला पण आता केंद्रीय विधान परिषदेमध्ये स्थान मिळायला लागलं. आणि त्यानुसार 1862 मध्ये पटियालाचा राजा, बनारसचा राजा आणि सर दिनकर राव, तर ह्या व्यक्तींना भारतीय केंद्रीय विधान परिषदेमध्ये स्थान मिळालं. कधी, 1861च्या ह्या भारत परिषद अधिनियमानुसार. तर या प्रावधानाने असं सांगितलं की बाबा ही जी विधान परिषद आहे, मिनिमम 6 सदस्य असतील आणि मॅक्झिमम 12 सदस्य असतील. कशाचे, ह्या केंद्रीय विधान परिषदेचे. आणि ह्याचे जे सदस्य आहेत, ते सदस्य सुरुवातीला तर युरोपीयच व्हायचे ना, ज्याला 10 वर्षाचा अनुभव आहे. पण आता काय झालं, भारतीयांना पण याच्यामध्ये नेतृत्व देण्यास सुरुवात झाली. त्यानुसार पटियालाचा राजा, बनारसचा राजा आणि सर दिनकर राव यांना केंद्रीय विधान परिषदेमध्ये स्थान मिळालं. पण हा इथं अट पण तशीच कायम राहिली ना, की बाबा युरोपीय प्लस जे भारतीय आहे त्यांना 10 वर्षाचा अनुभव आहे, अशाच लोकांची इथं सदस्य म्हणून निवड केली जाते. पण पटियालाचा राजा, बनारसचा राजा आणि सर दिनकर राव यांची त्या ठिकाणी काय झाली, निवड झाली. प्रथमतः केंद्रीय विधान परिषदेमध्ये भारताला नेतृत्व मिळायला लागलं भारताला. आणि त्यानुसार ह्या तिघांची काय झालं, ह्या केंद्रीय विधान परिषदेमध्ये निवड झाली. आणि ह्या सांगितलं गेलं की ही जी केंद्रीय विधान परिषद आहे, तर ह्या केंद्रीय विधान परिषदेचे मिनिमम म्हणजे कमीत कमी सदस्य हे 6 असतील आणि जास्तीत जास्त सदस्य हे 12 असतील. कोण, गैरसरकारी सदस्य, गैरसरकारी सदस्य. ओके, मग हा झाला एक पॉईंट. यानंतर बघा, तर आता हे बघा आपण काय बघितलं, केंद्रीय विधान परिषदेमध्ये भारताला जे भारतीय आहेत तर त्या भारतीयांना नेतृत्व मिळायला लागलं. पण त्यांना क्वेश्चन विचारण्याचा, त्यावर बोलण्याचा, म्हणजे त्या केंद्रीय विधान परिषदेमध्ये समजा एखादी मुद्दा आहे तर त्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्याचा, बोलण्याचा आणि वोटिंग करण्याचा अधिकार दिला का,
तर हा अधिकार दिला नाही. मग काय करायचं? फक्त आणि फक्त बघायचं. तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही, प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही, किंवा तुम्हाला त्या समजा एखादी मुद्दा आहे तर त्या मुद्द्यावर तुम्हाला वोटिंग करण्याचा देखील अधिकार नाही. फक्त आणि फक्त काय झालं, केंद्रीय विधान परिषदेमध्ये आपल्या भारतीयांना नेतृत्व तर मिळालं. केंद्रीय विधान परिषदेमध्ये त्यांना भारतीयांची जी जागा आहे तर ती जागा भारतीयांना मिळायला तर लागली, पण त्यांना त्या ठिकाणी क्वेश्चन विचारण्याचा अधिकार नव्हता, त्यावर बोलण्याचा अधिकार नव्हता, किंवा वोटिंग करण्याचा अधिकार नव्हता. आणि दुसरं बघा, आता जे प्रांत आहेत तर त्या प्रांतामध्ये विकेंद्रीकरणाला सुरुवात झाली. प्रांताचे जे काही अधिकार आहेत परत ह्या प्रांताला सर्व अधिकार मिळाले. हे बघा काय झालं होतं, 1833च्या ॲक्ट अन्वये असं सांगितण्यात आलं की जे प्रेसिडेन्सी आहेत, बंगाल प्रेसिडेन्सी सोडून जे मद्रास आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी आहेत तर त्यांना बंगालच्या अधीन केलं गेलं होतं. आणि तिथले सर्व अधिकार कोण घ्यायचा? तो बंगालचा गव्हर्नर जनरल घ्यायचा, त्यानंतर भारताचा गव्हर्नर जनरल घ्यायचा. पण आता काय सांगण्यात आलं की बाबा जे प्रांत आहे तर ते प्रांत आता स्वतंत्र असेल, प्रांताला स्वतंत्र असेल. प्रांताला आम्ही काय करत आहोत, जे काही पॉवर्स प्रांताच्या होत्या जे काढून घेतल्या होत्या तर त्या सर्व पॉवर्स आता आम्ही प्रांताला देत आहोत असं सांगण्यात आलं. पण एक अट टाकण्यात आली. काय अट टाकली भाऊ, की आता समजा एखाद्या प्रांताने एखादी बिल आणलं, काय आणलं म्हणजे एखादी अधिनियम आहे, तर ते अधिनियम जर असेल, एखादी बिल अधिनियम, तर ते कायदा तेव्हाच बनेल किंवा ॲक्ट तेव्हाच बनेल जेव्हा त्याला व्हाईसरायची सहमती मिळेल. बघा एकतर काय म्हणतात ते विकेंद्रीकरणाची सुरुवात झाली, बरोबर, पण ॲक्च्युअलमध्ये तसं झालं का? नाही. कसं का नाही? तर आता प्रांत आहे, प्रांताला तर सांगण्यात आलं बाबा तुम्ही स्वतंत्र आहे, तुमचे अधिकार तुम्हाला आम्ही देत आहोत. पण याच प्रांतामध्ये एखादी बिल जर पास करायचं म्हणलं तर त्याला शेवटी ते बिल तेव्हाच पास होईल किंवा ते बिल तेव्हाच ॲक्ट बनेल किंवा ज्यावेळेस त्याला व्हाईसराय संमती देईल. तर हे झालं. यानंतर बघा आता काय झालं, यानंतर बघा अध्यादेश जे आहे, समजा एमर्जन्सी निर्माण झाली तर त्या एमर्जन्सीमध्ये अध्यादेश जे अधिकार आहेत तर त्या अध्यादेशाचे अधिकार व्हाईसरायला देण्यात आले. पण किती महिने त्या अध्यादेशाचा व्हॅलिडिटी काय होती? तर 6 महिने तो अध्यादेश व्हॅलिड असेल. आणि सोबत व्हाईसरायला असे अधिकार दिले गेले की बाबा व्हाईसराय आता भारतामध्ये एक नवीन प्रांत बनवू शकेल, अशी व्हाईसरायला अधिकार दिले गेले. सोबतच व्हाईसरायला हे पण अधिकार दिले की समजा आता हे 3 प्रांत आहेत, भारतामध्ये 3 प्रेसिडेन्सी आहेत, या 3 प्रेसिडेन्सीमध्ये व्हाईसरायला ह्या प्रेसिडेन्सीला जास्त अधिकार किंवा जास्त विधिक अधिकार देण्याची स्वतंत्रता त्या व्हाईसरायकडे देण्यात आली. सोबत आता समजा भारतामध्ये 3 प्रेसिडेन्सी आहेत, 4थी प्रेसिडेन्सी जर बनवायची असेल तर ती बनवण्याचे अधिकार पण ह्या ॲक्ट अन्वये व्हाईसरायला देण्यात आले. यानंतर बघा आता आपण काय करू, यानंतर ह्यामधले ह्या जो ॲक्ट आहे तर ह्या ॲक्टच्या काही त्रुटी आहेत ते बघू. काय म्हणलं गेलं, विकेंद्रीकरणाची सुरुवात म्हणलं तर गेलं, पण वास्तविक पॉवर कोणाकडे होते? आत्ता पण व्हाईसरायकडेच वास्तविक पॉवर होती. त्यानंतर ह्या ॲक्ट अन्वये काय झालं तर बाबा, तर जे अर्थ खातं आहे तर त्या अर्थ खात्याची सर्वात जास्त गरज ही विधान परिषदेला होते. पण विधान परिषदेकडे अर्थ खातं नव्हतं, अर्थ खातं हे कार्यपालिकेकडे होतं. आणि सोबत जी विधान परिषद आहे तर त्या विधान परिषदेचा कार्यपालिकावर नाममात्राचा काहीच अधिकार नव्हता, कुठलंच नियंत्रण नव्हतं. तर ह्या ॲक्टमधल्या काही ते कमी म्हणावं लागेल. तर यानंतर आपण 1892चा जो भारत परिषद अधिनियम आहे तर तो बघू. तर हे बघा 1892चा भारत परिषद अधिनियम येण्याच्या अगोदरच भारतामध्ये 1885ला इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली. कधी? 1885ला इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली. विद्यार्थी मित्रांनो, इथून पुढं जे इतिहासाचा घटक आहे, इतिहास आणि जी आपली राज्यघटना आहे, तर इथून पुढचा जो घटक आहे तो खूप महत्त्वाचा आहे. जी इंडियन नॅशनल काँग्रेस आहे इथून पुढचा 1947 स्वतंत्र भारत होईपर्यंत इतिहासाचा घटक खूप महत्त्वाचा आहे. यालाच इंडियन नॅशनल मूव्हमेंट म्हटलं जातं. जे भारतीय राष्ट्रीय आंदोलन आहे ते इथूनच सुरू झालेलं आहे. आणि तुमचा पूर्ण इतिहास जो विषय आहे, आधुनिक भारताचा इतिहास, इथून चालू होतो. आणि यावर तुम्हाला परीक्षेमध्ये 10 ते 15 क्वेश्चन हमखास विचारले जातात. सोबत इथून जो राज्यघटना आहे तर राज्यघटनेचा पण भाग आहे, म्हणजे
आता इथून नवनवीन इंडियन नॅशनल काँग्रेसच्या मागण्या, त्या मागण्या स्वीकृत होणं, तिथून नंतर भारतामध्ये काही बदल होत जाणं, तो पण या ठिकाणी इथून महत्त्वाचा आहे. तर असो तर इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली कधी? 1885ला. कोण स्थापना केलं? तर ॲलन ॲक्टन ह्यूम या इंग्रजांनी, ॲलन ॲक्टन ह्यूम. तर आता ही जी इंडियन नॅशनल काँग्रेस आहे तर ही कशी बनली, नंतर हिच्या मागण्या काय होत्या, हिच्या बैठका कधी व्हायच्या, हिचे अधिवेशनं किती झाले, तर हे नंतर आपण इतिहासामध्ये तर बघणारच आहोत. तर आता बघा 1885ला इंडियन नॅशनल काँग्रेस बनलं, पण ही जी इंडियन नॅशनल काँग्रेस आहे ही कशासाठी बनली हो? शासन करण्यासाठी बनली का? अजिबात नाही. हिच्या स्वप्नात पण सेल्फ गव्हर्नन्स नावाचं ही चीज नव्हतं, हिच्या स्वप्नात पण ती नव्हतं. हिला स्वयंशासन करण्याचं हिच्यात ती उत्सुकच नव्हती. मग ही उत्सुक कशात होती? तर जे इंग्रज आहेत त्या इंग्रजाकडं मागण्यासाठी. कशा मागण्या? हुजूर, तुम्ही आमचे मायबाप आहेत, तुम्ही जे करत आहेत ते योग्यच करत आहेत, आम्हाला त्याबद्दल काहीच डाऊट नाही, आम्हाला काहीच शंका नाही, आम्ही तुमच्या कुठल्याच निर्णयाच्या विरोध नाही. फक्त हुजूर कधीतरी आमचं काय करत जावा, तर कधीतरी आमच्या जे काही मागण्या आम्ही तुमच्या पुढे मांडत आहेत तर त्या मागण्या कधीतरी स्वीकृत करत जावा, जेणेकरून भारतीय लोकांना वाटावं की बाबा ही खरंच जी आपली इंडियन नॅशनल काँग्रेस आहे हिचं ही सरकार ऐकते. हुजूर इतकं तुम्ही करत जावा. मग काय करायचे हुजूर? ह्या मागण्या थोड्या मागण्या काय करायचे, ह्यांना खुश करण्यासाठी भारतामध्ये हे बघा इंडियन नॅशनल काँग्रेस असं काही इतिहासकार म्हणतात की इंडियन नॅशनल काँग्रेसची जी स्थापना आहे ती ब्रिटिश गव्हर्नमेंट जे आहे, ब्रिटिश गव्हर्नमेंट, तर ह्या ब्रिटिश गव्हर्नमेंटला एक प्रकारे वाचवण्यासाठी ह्या इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली असे काही इतिहासकार त्यावेळी म्हणतात. का म्हणतात? सेफ्टी व्हॉल्वचा सिद्धांत. म्हणजे समजा भारतामध्ये जे काही लोक आहेत त्यांच्यात जनअसंतोष निर्माण होणे, ते इंडियन नॅशनल काँग्रेस बघावं, त्या लोकांच्या थोड्याफार मागण्या हे इंडियन नॅशनल काँग्रेसनं घेऊन यावं आणि त्यावर ह्या भारतीय लोकांना खुश करण्यासाठी त्या मागण्या आम्ही स्वीकारावं, असा एक ब्रिटिशांचा हेतू होता असे म्हणतात. पण असो तर ही जी इंडियन नॅशनल काँग्रेस आहे तर ही कशासाठी बनली? तर तिच्या काही मागण्या होत्या, जे भारतीय लोकांच्या मागण्या होत्या ती हिच्याकडे यायची आणि ही काय करायची, ती मागण्या त्या इंग्रजापुढे मांडायची आणि त्याच्यावर काय हे करायचे, हे सगळ्याच मागण्या स्वीकारत करायचे नसे, तर भारतीय लोकांना आनंदी ठेवण्यासाठी एक काय करायचे, हिच्या ज्या काही मागण्या आहेत तर त्या थोड्याफार मागण्या स्वीकारत करायचे आणि ह्याच्यामध्येच ही इंडियन नॅशनल काँग्रेस आनंदी असायची. काय असायची? आनंदी असायची. सेल्फ गव्हर्नन्स, शासन चालवणं, हे करणं, भारताला स्वातंत्र्य करणं, भारत ह्या ब्रिटिशाच्या चंगुलमधून मुक्त करणं, हे जे इंडियन नॅशनल काँग्रेस आहे त्यावेळेस बनलेली 1885ला, तर हिच्या ते स्वप्नात देखील नव्हतं. असलं काहीच गोष्टी तिच्या स्वप्नामध्ये नव्हत्या. नंतर इतिहास बदलत गेला, नंतर घटना बदलत गेल्या आणि पुढं आपल्या देशामध्ये ही इंडियन नॅशनल काँग्रेस खूप महत्त्वाची ठरली. पण ही 1885ला काय झालं, इंडियन नॅशनल काँग्रेस बनली. हिनं काही मागण्या ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे ठेवल्या आणि त्या मागण्या काही ह्या ब्रिटिश गव्हर्नमेंटनं काय केल्या, स्वीकृत केल्या. कोणाच्या माध्यमातून केल्या? तर हा जो 1892चा ॲक्ट आहे, भारत परिषद अधिनियम, ह्याच्या माध्यमातून त्यांच्या काही मागण्या होत्या त्या स्वीकृत केल्या. तर ह्या मागण्या कोणत्या होत्या त्या बघू. तर जी विधान परिषद आहे, काउन्सिल जे आहे, कोणाचं व्हाईसरायचं जे काउन्सिल आहे, विधान परिषद आहे, केंद्रीय विधान परिषद, त्यामध्ये सदस्य तुम्ही नॉमिनेट करू नका, तर त्या सदस्यांची निवडणूक व्हावी आणि निवडून ते सदस्य केंद्रीय विधान परिषदेमध्ये जावे, ही त्यांची पहिली मागणी होती. कोणाची? ह्या इंडियन नॅशनल काँग्रेसची. दुसरी मागणी, तर ह्या विधान परिषदेमध्ये जे भारतीय सदस्य आहेत सदस्यत्व वाढवावं. सोबत तिसरी मागणी, जे बजेट आहे तर त्या बजेटवर चर्चा करण्यासाठी ते विधान परिषदेमध्ये ठेवावं. आता हे इकडे लक्षात द्या, हे जे बजेट वगैरे आहे ते पूर्ण कार्यपालिकेच्या अधीन होतं, व्हाईसरायकडे होतं. त्यामध्ये विधान परिषदेचा कुठलाच काहीच अधिकार नव्हता. तर या मागण्यामध्ये त्यांनी काय म्हणलं की बाबा जे बजेट आहे तर ते बजेट तुम्ही काय करा, आता जी विधान परिषद आहे तर त्या विधान परिषदेमध्ये एक चर्चा करण्यासाठी ते तुम्ही बजेट ठेवा. आणि त्यानंतर काय झालं, ह्या इंग्रजांनी काय केलं, ह्यांच्या जे मागण्या होत्या त्या मागण्यामधल्या काही मागण्या स्वीकृत केल्या. तर कोणत्या मागण्या स्वीकृत केल्या हो? काय झालं, तर केंद्रीय विधान परिषदेचं जे स्ट्रक्चर आहे,
परिषद स्ट्रक्चर, त्यामध्ये बदल करण्यात आला. काय बदल झाला तर आता केंद्रीय विधान परिषदेमध्ये 2:5चा असा रेशो झाला. 2-5 सदस्य हे काय असतील आता भारतीय असतील, म्हणजे गैरसरकारी भारतीय असतील. आणि दुसरं असं सांगण्यात आलं 1861च्या ह्या ॲक्टन्वये असं सांगण्यात आलं की बाबा आता हे जे तुम्ही बजेटवर चर्चा करण्याची किंवा विधान परिषदमध्ये ठेवण्याची जी तुम्ही मागणी केली, तर त्यावर त्यांनी म्हणलं की जे बजेट आहे तर विचार करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. ठीक आहे, विचार करा तुम्ही त्या बजेटवर, पण तरीही अजूनही तुम्हाला त्या बजेटवर वोटिंग करण्याचा किंवा प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकार असणार नाही. काय, बजेटवर विचार करा पण तुम्हाला अजून पण वोटचा आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार असणार नाही. आणि तिसरं बघा, ह्या ठिकाणी तिसरं की सांगितलं बाबा लोकहिताचे जे मुद्दे आहेत, तर त्यावर तुम्हाला जे प्रश्न आहे लोकहिताच्या मुद्द्यावर, तर तो तुम्हाला विचारता येईल, पण तुम्हाला काय करावं लागेल, अगोदर 6 दिवस अगोदर तुम्हाला नोटीस द्यावी लागेल. म्हणजे लोकहिताच्या मुद्द्यावर तुम्ही प्रश्न विचारू शकता, पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, 6 दिवसाच्या अगोदर हे नोटीस द्यावी लागेल. तर हे बघा, आज आपण 1858चा भारत परिषद अधिनियम बघितला, 1861चा भारत परिषद अधिनियम बघितला, सोबत 1892चा भारत परिषद अधिनियम बघितला. यानंतर आपण 1909चा खूप महत्त्वपूर्ण ॲक्ट, 1919चा महत्त्वपूर्ण ॲक्ट, 1935चा महत्त्वपूर्ण ॲक्ट. 1935चा महत्त्वपूर्ण म्हणजे का, तर भारतीय संविधानाचा अर्धा भाग तर या 1935च्या ॲक्टमधून घेतलेला आहे जशास तसा. आणि त्यानंतर 1947चं भारतीय स्वतंत्रता अधिनियम. असे जे महत्त्वाचे ॲक्ट आहेत हे 4. तर आपण नेक्स्ट लेक्चरपासून नेक्स्ट व्हिडिओमध्ये ह्यांच्यावर आपण चर्चा करू. आणि हे पूर्ण झाल्यानंतर ॲक्च्युअलमध्ये जे भारतीय संविधान आहे तर त्या भारतीय संविधानाला आपण सुरुवात करू. आय होप इथपर्यंतचा पूर्ण भाग तुम्हाला समजला असेल. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.